नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या या भागात तुम्हा सर्व वाचकांचं मनापासून स्वागत आहे. 1 ऑगस्ट हा दिवस फार महत्त्वाचा असतो, कारण लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असते, तर दुसरीकडे अण्णाभाऊ साठेंची जयंती असते. दोघांचंही योगदान मोठं. अण्णाभाऊ साठेंची जयंती तर यावर्षीपासून लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते. आणि टिळकांचं योगदान सर्वच क्षेत्रात खूप मोठं आहे आणि आपल्याला कायम वाटत राहतं की त्यांच्यावरचं अधिक वाचन आपल्याला करायला मिळालं पाहिजे. तर टिळकांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारं एक पुस्तक चंद्रशेखर टिळक सरांनी अगदी काहीच महिन्यांपूर्वी लिहिलंय. तौलनिक लोकमान्य असं या पुस्तकाचं नाव आहे. तेव्हा या पुस्तकाविषयी, त्यातून टिळकांचे कोणते पैलू आपल्याला वाचायला मिळतील, या सगळ्यांविषयी गप्पा मारूया चंद्रशेखर टिळक यांच्याशीच. टिळक सर, स्वागत आहे तुमचं. आणि आपण सुरुवात करूया या पुस्तकाच्या शीर्षकापासूनच, कारण शीर्षक पाहिल्या वाचल्याच उत्सुकता चाळवते. तर शीर्षकापासून सुरुवात करूया. काय सांगाल? तौलनिक लोकमान्य हे माझ्या पुस्तकाचं शीर्षक तसं असण्याचं कारण असं आहे की मुळातच हे पुस्तक लिहिताना मी माझ्या मनाशी स्पष्ट होतो की नेहमीच्या पठडीतनं साचेबद्ध पद्धतीनं 23 जुलै 1856चा जन्म ते 1 ऑगस्ट 1920 असं लोकमान्य टिळकांचं चरित्र मी लिहिणार नाही. याचं कारण असं होतं की मुळातच अशा पद्धतीची टिळकांविषयीची चरित्र अगदी पार आपल्याकडे त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षापासनं किंवा त्याच्याही आधीपासनं आहेत. पण त्याच वेळेला असं पुस्तक लिहायचं माझ्या मनामध्ये अशासाठी होतं की माझ्या नोकरीच्या काळामध्ये मी आपल्या देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये माझ्या व्यवसायाच्या किंवा ऑफिसच्या मीटिंगमुळे निदान 100 वेळा तरी गेलेलो आहे. आणि त्या संपूर्ण प्रवासामध्ये आणि त्याच्या बरोबरीनंच माझ्या भाषणांचे आणि इतर सगळ्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्समधल्या लेक्चर सेशन्सचे माझे दौरे सुरूच असायचे. आणि त्यावेळेला लक्षात आलेली गोष्ट अशी होती की मुळातच संपूर्ण त्यांची कारकीर्द किंवा त्यांच्या कारकिर्दीचं मुख्य केंद्र हे पुणे आणि आपलं महाराष्ट्र राहिलं असलं तरी लोकमान्य टिळकांच्या बाबतीत सगळ्यात कमी चर्चा होणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि तुलनेनं अगदी पश्चिम बंगाल किंवा काश्मीरमध्ये सुद्धा जास्त चर्चा होते. आणि त्याला वयाचं, भूगोलाचं, वृत्तीचं किंवा क्षेत्राचं बंधन नाही. आणि त्यातून माझ्या मनामध्ये असं आलं की आपल्यालाही नेमकी लोकमान्य टिळकांची किती माहिती आहे. आणि मग त्यातनं तौलनिक लोकमान्य या पुस्तकाचा जन्म झाला. आणि सुदैवानं अवघ्या 4 महिन्यामध्ये याच्या 2 आवृत्ती प्रसिद्ध झाल्या. आणि त्यावेळेला ठरवलेलंच असं होतं की त्यातल्या काही प्रकरणांमध्ये मी लोकमान्यांच्या समकालीन किंवा नंतरच्या किंवा आधीच्या अशा काही व्यक्तींची तुलना करेन. आणि लोकमान्यांच्या आयुष्यामध्ये काही घटना, काही वर्ष ही महत्त्वाची आहेत. त्यामुळे या पुस्तकाच्या एकूण 26 प्रकरणांमधली 15 प्रकरणं अशी आहेत की लोकमान्य टिळकांची मी जवळजवळ 15 वेगवेगळ्या व्यक्तींशी तुलना केली आहे. मग त्याच्यामध्ये अगदी अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, इंदिराजी, लालबहादूर शास्त्री असे आपले पंतप्रधान असतील किंवा त्यांचे समकालीन असे रानडे, गोखले, गांधी, आगरकर असतील किंवा टिळकांचा आयुष्याशी ज्या निमित्तानं संबंध आला अशा पद्धतीचे रवींद्रनाथ टागोर किंवा योगी अरविंद किंवा जगदीशचंद्र बोस अशा व्यक्ती असतील. आणि त्याच्याच बरोबरीनं लोकमान्य टिळकांच्या विषयी किंवा त्यांनी लिहिलेल्या गीता रहस्याच्या निमित्तानं विनोबा भावे आणि लोकमान्य टिळक या संदर्भामध्ये विनोबांनी लिहिलेली गीताई आणि लोकमान्यांनी लिहिलेलं गीता रहस्य अशा वेगवेगळ्या मुद्द्यांची तुलना मी तौलनिक लोकमान्यमध्ये केली. आणि त्याच्याच बरोबरीने लोकमान्यांचं कामगार क्षेत्रातलं असलेलं काम, ज्याची जास्त चर्चा केलेली जात नाही. लोकमान्य टिळक हे सगळ्यात मोठे अर्थकारणी होते. म्हणजे आजच्या आत्मनिर्भरचं खरं जनकत्व केवळ त्यांनी स्वदेशीची घोषणा केली म्हणून नव्हे, तर संरक्षणापासून अवकाशापर्यंत आणि शिक्षणापासून उद्योगापर्यंत असं टिळकांचं अर्थकारणी रूप, असे साधारणपणे ज्याची चर्चा फारशी केली जात नाही असे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून तौलनिक लोकमान्य या पुस्तकाचं लेखन मी जाणीवपूर्वक केलं. नाही, खरं तर म्हणजे थोडासा तुम्ही त्याला हात घातलाय आत्ता बोलताना आपल्या गप्पांमध्ये. पण मला हे विचारावंसं वाटतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीचं परत एकदा आपण चरित्र लिहित असतो, आपण अभ्यास करत असतो आणि अभ्यास करताना आपल्याला खूप गोष्टी नव्याने उमगतात. तर काही गोष्टींचा तुम्ही उल्लेखही केला सुरुवातीच्या, पण असा कुठला पैलू तुम्हाला जाणवला की जो तुम्हाला वाटलं की अरे हा खूपच दुर्लक्षित राहिलाय, ते मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. असा पटकन जाणवणारा पैलू म्हणजे
लोकमान्य टिळकांचं आपण साधारणपणे साचेबद्ध स्वरूपामध्ये काय म्हणू कंपार्टमेंटलायझेशन किंवा त्यांना बंद कप्प्यांमध्ये ठेवतो. पण लोकमान्य टिळक जेवढे राजकारणी होते तेवढेच लोकमान्य टिळक अत्यंत मोठ्या प्रमाणावरती अर्थकारणी होते. आणि आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय अर्थकारण याची भारतीय स्वातंत्र्याशी सांगड घालणारा आणि सातत्यानं सांगड घालणारा पहिला राजकारणी म्हणजे लोकमान्य टिळक हे आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा शेअर बाजार, गुंतवणूक क्षेत्र हे अगदी आपल्या स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा सर्वसामान्य मध्यमवर्गीय अशा कुटुंबामध्ये अगदी 90च्या दशकात हर्षद मेहताच्या उदयानंतर चर्चेत झालं. पण लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे की लोकमान्य टिळक स्वातंत्र्य चळवळीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती कार्यरत असताना सुद्धा लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने आणि त्यांचे दादासाहेब खापर्ड्यांसारखे सहकार्यांच्या साथीने मुंबई उद्योजकांच्या बरोबरीने आज ज्याला आपण स्वदेशी स्टोअर्स असं म्हणतो त्या बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सचे लोकमान्य टिळक हे संस्थापक संचालक आहेत. आज ज्याला आपण एम्प्लॉई शेअर्स असं म्हणतो त्या संकल्पनेचे जनक लोकमान्य टिळक हे आहेत. आज ज्याला आपण प्रसूतीची रजा, मॅटर्निटी लिव्ह ही 6 आठवड्यांची असली पाहिजे ही मागणी, प्रॉव्हिडंट फंड ही मागणी, कामाचे तास सलग असावेत की विखुरलेले असावेत ही जी संकल्पना आज IT सेक्टर आणि वर्क फ्रॉम होम मध्ये आहे, या सगळ्या मागण्यांची सुरुवात लोकमान्यांनी केली आहे. लोकमान्यांचा सगळ्यात एक महत्त्वाचा पैलू हा अलीकडच्या अर्थकारणाच्या संदर्भात आवर्जून लक्षात घेण्याजोगा आहे. करोना नंतरच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये आत्मनिर्भर या धोरणाची अंमलबजावणी आणि चर्चा काही वेगळ्या राजकीय संदर्भांमध्ये केली जाते. ती कितपत यशस्वी झाली नाही झाली हा ज्याच्या त्याच्या राजकीय रंगसंगतीचा विषय आहे. पण एक गोष्ट आपण सर्वजण मान्य करू की ज्या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर सगळ्यात चांगली आणि लक्षणीय प्रगती आपल्या देशानं केली की ज्याची नोंद ही जागतिक पातळीवरती ही घेतली गेली ती म्हणजे संरक्षण विषयक वस्तू आणि सेवांचं आपल्या देशामध्ये होणारं उत्पादन. त्याच्याबद्दल आवर्जून लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की या बाबतीतली सगळ्यात पहिली मागणी 1895, मी वर्ष पुन्हा म्हणतो, 1895 साली नागपूरला जे काँग्रेसचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांनी अशी मागणी केली होती की एतद्देशीय नागरिक म्हणजे हिंदुस्थानी नागरिक जे ब्रिटिश फौजातनं ब्रिटिशांसाठी लढतात त्यांच्या हाती जी शस्त्र दिली जातात ते ज्या दारुगोळ्यांचा, काडतुसांचा, तोफांचा उपयोग करतात त्याच्यासाठी लागणारी शस्त्राचं संपूर्ण उत्पादन हे भारतात झालं पाहिजे. आणि त्याची त्यांनी केलेली कारणमीमांसा आणि दिलेली उत्तरं हे जरूर बघण्याजोग आहे. ही मागणी लोकमान्य टिळक केवळ काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये करून थांबलेले नाहीत. हा विषय लोकमान्य टिळक काउन्सिलचे सभासद होते आणि गोखले आणि रानडे यांच्याप्रमाणेच टिळकांचं नावही त्यावेळेला सादर होणाऱ्या अर्थसंकल्प किंवा आर्थिक प्रस्तावांवरच्या चर्चेसाठी घेतलं जातं. त्यांनी काउन्सिलमध्ये सुद्धा ही मागणी लावून धरली होती. त्यावेळेला ब्रिटिश सरकारने असं सांगितलं की याला लागणारं तंत्रज्ञान तुमच्या देशात नाही, तर मुळात तुम्ही ही मागणी का करता, हे दोन्ही मुद्दे लक्षात घेऊ. तर लोकमान्यांनी असं सांगितलं की तुम्ही 1857चं बंड झालं असं म्हणता, त्या बंड झालं का स्वातंत्र्य समर म्हणायचं हा आपण मुद्दा सोडून देऊ, पण ते मुळात का झालं तर तुम्ही ती ज्या वेळेला काडतुसं वाटली त्या काडतुसाबद्दल एक समज म्हणा, गैरसमज म्हणा, काहीही असेल, हा एक पसरला गेला की त्या काडतुसांना लावलेली चरबी ही गायीची किंवा डुकराची आहे. गाय ही हिंदूंसाठी एक पवित्र पशु आहे आणि डुक्कर हा मुसलमानांसाठी एक निषिद्ध पशु आहे. म्हणजे एका धर्मकारणीवाल्याची पवित्रता आणि दुसऱ्याची निषिद्धता. पण हेच जर काडतुसाचं उत्पादन आपल्याच देशात झालं तर इथेच सांगणारी माणसं असतील ना, उगाच सरकारने किंवा मी कशाला सांगायचं, ही मंडळी या कारखान्यात काम करतात तेच सांगू शकतील की नाही असं काही आहे किंवा नाही. याच्यावरती किती प्रॅग्मॅटिझम आहे किंवा स्वदेशीची लिबरल व्याख्या आहे बघा. त्यावेळेला तत्कालीन ब्रिटिश सरकारनं असं सांगितलं की याला लागणारं तंत्रज्ञान नाही, तर ते म्हणले की ते तंत्रज्ञान
तुम्ही आम्हाला द्या. ते म्हणले याचा पैसा नाही, ज्याला आज आपण विदेशी गुंतवणूक म्हणतो. तर लोकमान्य टिळकांनी असं सांगितलं, तीही तुम्ही द्यायला हरकत नाही. तुमच्याकडे कौशल्य नाही, ते म्हणे तेही तुम्ही द्यायला हरकत नाही. त्याच्यावरती ब्रिटिश सरकारने असं म्हणलं, हो तुम्ही तर एकीकडे स्वदेशीची मागणी करता, ते म्हणले अर्धवट नाही ऐकायचं. हे सगळं एका विशिष्ट काळापुरेसच भारतात आलं पाहिजे. आणि त्यामध्ये जी ती गुंतवणूक येईल, जे ते तंत्रज्ञान येईल, जे ते तुम्ही कला कौशल्य द्याल, ती सगळी मंडळी एका विशिष्ट कालावधीमध्ये त्यांच्या देशात परत गेली पाहिजेत. आणि ते इथे जोवर कार्यरत आहेत तोवर त्यांनी एतद्देशीय नागरिकांना याबाबत तयार केलं पाहिजे. इथे आवर्जून लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे की आज अनेकदा आपण असं म्हणतो की विदेशी गुंतवणुकीचं जागतिक अर्थकारणातलं एक महत्वाचा अट्रॅक्शन पॉइंट हा आपला देश आहे. पण आपल्या देशातल्या FIIच्या FDI किंवा FPIच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये असं टाइम बाउंड कोणताही क्लॉज आजही नव्हता. तो त्यावेळच्या परतंत्र काळामध्ये लोकमान्य टिळकांनी मांडलाय. नाही, खरंच टिळक सर, तुम्ही जे सांगताय ते खूप महत्त्वाचं आहे. या पुस्तकाबद्दल आपण बोलतोच आहे, मात्र मला उत्सुकता आहे तुम्ही इतर जी पुस्तकं लिहिली आहेत त्याच्याविषयी सुद्धा, कारण तुम्ही खूप वेगळ्या प्रकारची पुस्तकं लिहिली. म्हणजे मी जर चुकत नसेल तर एक पुस्तक गजानन महाराजांवर आहेत, बाकीचेही असे वेगळे विषय आहेत. तर हे विषय तुमचा अभ्यासाचा भाग असतो आणि मग त्याचं पुस्तक होतं की काय आहे, म्हणजे काय पद्धत आहे? दोन्ही प्रक्रिया आहेत. अगदी मोकळेपणाने सांगतो की आज मितीला माझी एकूण 35 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आणि ही 35 पुस्तकं मिळून आजपर्यंतच्या 90 आवृत्त्या याच्या प्रसिद्ध झाल्या आहेत. येत्या महिनाभरामध्ये यातल्या 5 पुस्तकांच्या पुढच्या आवृत्त्या प्रकाशित होतील. आणि साधारणपणे ऑगस्ट 2026 मध्ये माझं 36वं पुस्तक प्रकाशित होईल. आत्ता तुम्ही गजानन महाराजांविषयीच्या पुस्तकाची चर्चा केलीत, तर गजानन महाराज हा विषयाचा पाया किंवा दासगणू महाराजांनी गजानन विजय किंवा गजानन महाराजांची पोथी आपल्या लोकप्रिय भाषेत बोलायचं झालं तर जी लिहिली आहे, त्याचं काही नियमितपणाने किंवा काही कारणाने वाचन माझ्याकडनं झालं असं की मी मे 2020 मध्ये रिटायर झालो, वयाची 60 वर्ष पूर्ण झाली म्हणून. आणि त्यावेळेला सगळीकडे करोनाचा प्रादुर्भाव होता, त्यामुळे घरी तर बसलो होतो, करताना काही नव्हतं. तर इतर अनेक ग्रुपमध्ये जसं झालं तसं माझ्या शाळेच्या बॅचमेट्सचा, कॉलेजच्या बॅचमेट्सचा असा ग्रुप आहे. आणि मग त्याच्यात काहीतरी घरात बसून ऑनलाईन पद्धतीनं सामूहिक पारायण मुक्तमुख सुरू झालं. वेळ घालवायचा म्हणून ते झालं. आणि मुळात तसं माझ्या घरचं वातावरण, माझी स्वतःची थोडी वृत्ती आध्यात्मिक आहे, त्यामुळे मग त्या नियमितपणाने वाचत गेलो. पण आधीची 40 वर्ष वित्तीय सेवा क्षेत्रामध्ये नोकरी केली आणि त्यामुळे ते वाचताना ते चुकला फकीर मशिदीत म्हणतात तसं आहे. आणि त्यामुळे माझ्या असं ते पोथी मी एकीकडे वाचत असे तर त्यावेळेला असं वाटायचं, अरे की हा श्लोक किंवा ही ओवी किंवा ही ओळ ही अर्थकारणाला लागू पडते, ही गुंतवणुकीला लागू पडते. आणि मग तो एकदा विचार डोक्यात आल्यानंतर 2 दिवस मग शेवटी मी असं केलं, मी 1 दिवसीय 1 आसनीय पारायण केलं. आणि चक्क शाळे कॉलेजच्या दिवसामध्ये आपण नोट्स काढायचो ना, तसं मी 2-3 वेगवेगळी प्रायर्स लिहून बाजूला घेऊन बसलो आणि मला वाटतील त्या 3 विषयांवरती वेगवेगळ्या ओव्या तिथे लिहून काढल्या. आणि मग त्या सलग वाचत गेलो. आणि मग त्यातनं गजानन महाराजांच्या पोथीतल्या ओव्या या अर्थकारणाला कशा लागू पडतात या आशयाचं गुंतवणूक गजानन म्हणून 21 प्रकरणांचं पुस्तक लिहिलं. कारण त्या पोथीत 21 अध्याय आहेत. त्याची सध्या 4थी आवृत्ती सुरू आहे. आणि लहानपणापासून मला वाचनाची प्रचंड आवड आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. म्हणजे माझ्या हातात पुस्तक नाही असा सहसा क्षण नसतो प्रवासात सुद्धा. त्यामुळे असं झालं की मी नेहमी म्हणायचो हे वाचत असताना, कारण त्या 1-2 वर्षाच्या काळामध्ये सामूहिकरित्या वैयक्तिकरित्या अशी बरीच पारायणं झाली. आणि मग माझ्या असं मनात यायला लागलं की ही आध्यात्मिक दृष्ट्या पोथी मोठी आहेच, यात काही प्रश्न नाही, परंतु ह्याला एक खूप मोठं चांगलं साहित्यिक मूल्यही आहे. कारण दासगणू महाराजांनी केवळ गजानन महाराजांची पोथी लिहिली अशातला भाग नाही. त्या पोथीमध्येच उल्लेख असा, त्याच्या आधी त्यांनी इतर संतांची वर्णनं करणारी 3 मोठी पोथी लिहिली आहेत. आणि त्या पोथीचं मला वैशिष्ट्य असं वाटलं की अगदी आत्ता आपण तौलनिक लोकमान्याची चर्चा केली
तर कदाचित दासगणू महाराजांनी गजानन महाराजांची लिहिलेली पोथी हे पहिलं आणि एकमेव आध्यात्मिक पुस्तक असेल की ज्या पुस्तकाला एकीकडे आध्यात्मिक मान्यता आहे, पण त्याच वेळेला त्याच पोथीतलं एक संपूर्ण अध्याय क्रमांक 15 हा लोकमान्य टिळकांवरती आहे. त्याच्यात जवळजवळ 120 ओव्या आहेत त्या 15व्या अध्यायामध्ये. आणि त्या पोथीची रचनाच अशी आहे की त्यातल्या प्रत्येक अध्यायाच्या पहिल्या 4-5 ओव्या ह्या एखाद्या देवतेचं स्तवन आहे, शेवटच्या 2-3 ओव्या ह्या आशीर्वादपर आहेत आणि मधल्या ओव्यांमध्ये त्या अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे. तर 15व्या अध्यायामध्ये या 125-130 ओव्यांपैकी जवळजवळ 99 ते 102 ओव्या या लोकमान्य टिळकांवरती आहेत. मग अशी वेगवेगळी वैशिष्ट्य काय आहेत असा विचार डोक्यामध्ये सुरू झाला आणि मग त्याचं साहित्यिक मूल्य करणं, मग त्याची भाषा शैली कशी आहे, त्याच्यामध्ये समाजस्थितीचं वर्णन काय आहे, त्याची विशेषण शैली कशी आहे, अशा आशयानं मी गुंतवणूक गजानन जसं आर्थिक विषयांकरता लिहिलं तसं ललित विषयांकरता मी ललित गजानन म्हणून लिहिलं. आणि आता अलीकडचा काळ हा कोणत्याही विषयावर त्रिधारा किंवा त्रिदल असं करायचं आहे, त्यामुळे आता गुंतवणूक गजानन आणि ललित गजानन नंतर व्यवहार गजानन अशा आशयाचं पुस्तकाचं लेखन सुरू आहे. कदाचित योग जुळून आला तर पुढच्या 2-2.5 महिन्यामध्ये तेही पुस्तक प्रकाशित होईल. टिळक सर, खरं तर तुमच्याकडनं बजेट समजून घेणं ही खूप छान प्रक्रिया असते जी आपण दरवर्षी करत असतो. मात्र ह्या वेगवेगळ्या पुस्तकांविषयी बोलणं सुद्धा खूप छान आहे. आणि अगदी शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्ही जसं सांगितलं तुम्ही एक उत्तम वाचक आहात आणि तुम्ही वाचलेल्या पुस्तकांबद्दलचे कार्यक्रमही तुम्ही करत असता यूट्यूबवर किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून. तर मला अगदी थोडक्यात 2-3 पुस्तकं तुम्ही गेल्या काही कालावधीत वाचलेली जी तुम्ही वाचकांना सांगाल. अगदी शेवटचा प्रश्न. अगदी अलीकडे मी आकाश वाजपेयींचं आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला वळण देणारी अशा 12 खटल्यांवरचं पुस्तक वाचलं की ज्यातनं आपल्या स्वातंत्र्य लढ्याला वळण मिळालं. तसंच वाचलेलं दुसरं महत्त्वाचं पुस्तक म्हणजे अगदी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे अक्षरशः 2-4 दिवसांपूर्वी किंवा फार फार तर 8-10 दिवसांपूर्वी साधना प्रकाशनाने रवींद्रनाथ टागोरांनी त्या काळात चीनमध्ये केलेल्या भाषणांचा मराठी अनुवाद प्रकाशित केला. एक अत्यंत उत्तम पुस्तक आहे. त्यातल्या विचारांविषयी किंवा त्यावेळच्या संदर्भाविषयी मतभेद असू शकतात, परंतु पुस्तक म्हणून अत्यंत उत्तम आहे. नाही, खरंच खूप म्हणजे आमच्या शेवटच्या सेगमेंटमध्ये लक्षवेधी पुस्तकं असतात ते पण तुम्ही केलेलं आहे आज काम. तुम्ही इतक्यात वाचलेली पुस्तकं आम्हाला सांगितली, पण आज तुम्ही लिहिलेल्या पुस्तकांबद्दलही खूप सविस्तर गप्पा झाल्यात. आम्हाला नवीन पैलू खरं तर तुम्ही लोकमान्य टिळकांचे सांगितलेत, त्यामुळे त्या सगळ्याविषयी ज्या गप्पा झाल्या त्यासाठी आभार. आणि तुम्ही लिहित राहा, आम्हाला असेच वेगवेगळे पैलू वेगवेगळ्या ग्रंथांचे तुमच्याकडून ऐकायला नक्की आवडतील आणि त्या सगळ्या तुमच्या कामासाठी आमच्याकडनं खूप शुभेच्छा. धन्यवाद. आजचं दुसरं पुस्तक ही एक कादंबरी आहे. प्रयोगशील कादंबरीकार बाळासाहेब लबडे यांची नवी कादंबरी बुटक्यांचं बेट. तर ते बेट म्हणजे काय, बुटक्यांचं बेट का, या सगळ्याविषयी गप्पा मारणार आहोत बाळासाहेब लबडे यांच्याशीच. बाळासाहेब, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. अगदी सुरुवातीचा प्रश्न आहे की तुमच्या कादंबऱ्यांमध्ये कायम रूपकं असतात, तर यावेळी हे जे आपण बुटक्यांचं बेट या कादंबरीबद्दल बोलतोय त्या कादंबरीचा विषय काय आहे आणि रूपक काय आहे? मी आतापर्यंत स्वतंत्रपणे वेगवेगळी रूपकं कादंबऱ्यांमध्ये केलेली आहेत. या कादंबरीमध्ये सुद्धा एक बेटाची कथा आहे आणि बेटाची कथा आहे त्याबरोबरच ती नुसतीच बेटाची कथा नाही तर ती आपल्या काळाची सुद्धा कथा आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये. त्यामुळे एक पोस्टमन आहे जो पोस्टमन पोस्टामध्ये नोकरी करतो आहे आणि ज्याला प्रमोशन हवं आहे आणि प्रमोशनसाठी त्याला AI चे ट्रेनिंग घ्यायचे आहे आणि AI चे ट्रेनिंग त्याचे नसल्यामुळे त्याचं जे प्रमोशन आहे ते थांबलेलं आहे. किंबहुना त्याने जर स्वतःला अपग्रेड नाही केलं तर त्याची नोकरी जाईल, त्यामुळे तो चिंतेत आहे आणि एक दिवस त्याची नोकरी जाते अर्थातच. आणि त्यामुळे तो उद्विग्न झालेला आहे. त्याच्या खांद्यावरती एक कबूतर येऊन बसलेला आहे आणि ते कबूतर त्याला सांगते की मी तुला AI बेटावरती घेऊन जातो, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बेटावरती घेऊन जातो की जिथे तुला हे तुझं रिव्हर्स इंजिनिअरिंग जे आहे ते तुला पूर्ण करता येईल. म्हणून ते कबूतर त्याला एका बेटावरती घेऊन येतं की ज्या बेटावरती येत असताना AI बोट आहे, रोबोटिक्सचा जो तिथे माणूस आहे तो खारवी आहे. आणि मग त्या बेटावरती उतरल्यानंतर
त्या बेटाचं जे स्वरूप आहे ते त्याला लक्षात येतं की ते त्याच्या पाठीमागे कोणतरी चालत येतं आणि त्याच्याबरोबर आहेत महात्मा गांधी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्यानंतर आहेत कार्ल मार्क्स आणि संत तुकाराम. असे 4घे जण त्याच्या सोबत आहेत त्या बेटावरती जाण्यासाठी, की ज्या ठिकाणी कृत्रिम प्रकारची झाडं आहेत, कृत्रिम पक्षी आहेत, कृत्रिम झरे आहेत, कृत्रिम समुद्र आहे, कृत्रिम लाटा आहेत, कृत्रिम रेस्टॉरंट्स आहेत, त्याच्यामध्ये वाढणारे वाढपी रोबोट्स आहेत. असं सगळं एक अर्ध जग जे आहे ते अर्ध बुटक्या माणसांचं जग आहे आणि अर्ध जग जे आहे ते उंच माणसांचं जग आहे. अर्थात बुटक्या माणसांना ते जेवढ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचं काम करत जातील त्या प्रमाणात त्यांची उंची कमी कमी होत जाईल असा शाप आहे आणि त्यामुळे ती हळूहळू बारीक होत गेलेली माणसं आहेत. आणि दुसऱ्या बाजूला नैतिकता, इको फ्रेंडली आणि मानवतेचा संदेश घेऊन जगणारी जी माणसं आहेत ती अधिकाधिक उंच होत जाणारी आहेत. पूर्वी बुटकी माणसं ही बुटकीच होती, उंचच होती, पण ती हळूहळू बुटकी होत गेली. तशा बुटकं आणि उंच अशा 2 माणसांचा असलेला संघर्ष आणि महात्मा गांधी, त्याचबरोबर संत तुकाराम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्स या 4घांनी नव्याने सुरू केलेली त्या बेटावरची जी चळवळ आहे ती समकालाशी निगडीत अशा प्रकारची. त्यामुळे मला वाटतं की ही जी मराठीतली AI वरची पहिली कादंबरी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अशा दृष्टीने या कादंबरीचा जो विषय आहे तो विषय म्हटलं तर थोडासा आपण ज्याला मॅजिक रिअलिझम म्हणतो त्या मॅजिक रिअलिझमच्या माध्यमातून जाणारा पण समकाळाशी निगडीत असलेला, वास्तवाशी निगडीत असलेला अशा प्रकारचा हा विषय आहे की ज्या विषयातून ही नवीन कथा फुलत जाताना दिसते. बुटक्यांचं बेट हे नाव म्हटल्यावर किंवा नाव वाचल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आठवण आली मला ती गलिव्हर्स ट्रॅव्हल्सची. त्याच्याशी काही साधर्म्य साधण्याचा प्रयत्न झालाय का किंवा त्यातनं काही प्रेरणा घेतली आहे की पूर्णपणे वेगळं असं पुस्तक आहे? तुमचा प्रश्न माझ्या लक्षात आला. जॉनाथन स्विफ्ट याने गलिव्हर्स ट्रॅव्हल्स नावाचं जे जागतिक स्तरावरती गाजलेलं पुस्तक आहे त्यामुळे लिलीपुटची आठवण येणं स्वाभाविकच आहे. पण याच्यामध्ये मी स्वतंत्रपणे माझ्या कल्पनेने एक जे बेट आहे ते बेट तयार केलेलं आहे आणि जॉनाथन स्विफ्ट याने इंग्लंडच्या त्याच्या काळाच्या पार्श्वभूमीवरती सामाजिक आणि राजकीय उपहास केलेला आहे. त्याचा काळ आणि माझा काळ हा एकदम भिन्न आहे. माझं रूपक हे एकदम वेगळ्या स्वरूपाचं आहे, कारण याच्यामध्ये नुसतीच बुटकी माणसं नाहीत, नुसतीच अद्भुतता नाही, नुसती फॅन्टसी नाहीये, तर त्याच्या पलीकडे जाऊन रियालिटी आहेत. ही जी माणसं आहेत ती माणसं उंचीने बुटकी तर आहेतच, पण ती मनाने आणि विचाराने, कल्पनेने, संवेदनेने, मानवतेच्या दृष्टिकोनातून फार खुजी आणि छोटी आहेत. अशा खुज्या आणि आत्मकेंद्रित होत जाणाऱ्या माणसांची एक कथा ही समकाळातल्या माणसांची कथा आहे. त्यामुळे समकाळातील असणारी जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, डिजिटल संस्कृती आहे, रोबोटिक्स आहे आणि नव्या जगाचे जे ताणेबाणे आहेत, माहितीचं जे सगळं आजचं साम्राज्य आहे ते सगळं साम्राज्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेरोजगारीची असलेली आजची समस्या. बदलत्या तंत्रज्ञानाचे या कादंबरीत गुंफण दिसते आहे, तर ती कशी साधली गेली, कारण ती युवकांसाठी महत्त्वाची ठरते. जागतिक स्तरावरती काळानुसार जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान बदलत आलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला कॉम्प्युटर आला त्यावेळेस माणसाचं कसं होईल असाही प्रश्न माणसाला पडला. त्यानंतर मोबाईल आला त्यावेळेसही माणसाला असेच अनेक प्रकारचे प्रश्न पडलेले होते आणि त्याच्या चांगल्या आणि उणीवेच्या बाजू ह्या आल्या. पण आपण ज्याला 4थी क्रांती म्हणतो ते डिजिटल क्रांती आहे आणि ही डिजिटल क्रांतीमध्ये एक पाऊल पुढचं जे आहे ते एक पाऊल पुढचं म्हणजे आहे कृत्रिम बुद्धिमत्ता. यंत्र माणसासारखी विचार करू लागलेली आहेत आणि त्याच्यामुळे जगभर एक चर्चेचा विषय सुरू झालेला आहे. तो लेखकांच्या कॉपीराईटचा असेल, संगीतकारांच्या कॉपीराईटचा विषय असेल किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे गायल्या जाणाऱ्या गाण्यांचा असेल. अशा आज कोणतं क्षेत्र असं नाही आहे की ज्या क्षेत्रामध्ये AIने प्रवेश केलेला नाही. मग ते वकिलांचं क्षेत्र असो, शिक्षकांचं क्षेत्र असो, डॉक्टरांचं क्षेत्र असो, अशा सगळ्यांमध्ये जे प्रभावी ठरतं आहे ते AI टेक्नॉलॉजी म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. आणि त्याची जी आज आपण वापरणारे सगळे ॲप्स आहेत ज्याच्यामध्ये ChatGPT आहे, जेमिनी आहे, ग्रोक आहे, परप्लेक्सिटी आहे, त्याच्यानंतर नोटबुक LM आहे आणि AI सारखं गाण्याचं सुनोचं असेल, यासारखे अनेक आज AIच्या तंत्रज्ञानावरती आधारित असणारे माणसाला सहाय्यक म्हणून असलेल्या
कृत्रिम बुद्धिमत्तेचा माणूस उपयोग करून घेऊ लागलेला आहे. तर हे सगळं मी 1 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे, जे आज आपण वापरतो आहोत. आणि ते ज्यावेळेस प्रारंभीचं आलेलं होतं त्यावेळेसच मी त्याचा एक अभ्यास करून माहिती देणं म्हणून नाही, तर या बेटाची एक कथेचा भाग म्हणून, महत्त्वाचा केंद्रवर्ती भाग म्हणून मी हे तंत्रज्ञानावरती आधारित ही कादंबरी लिहिली. तर तिला जी प्रस्तावना आहे ती डॉक्टर रमेश वरखेडे यांची आहे. त्यांनी असं म्हटलं की हिला विज्ञान तंत्र काल्पनिका असं म्हटलं. अमेरिकन लेखन ज्या पद्धतीने विज्ञान तंत्र काल्पनिका लिहितात त्या पद्धतीने मराठीमध्ये लिहिणारे लेखक कमी आहेत आणि म्हणून त्यांनी माझं नाव त्या अनुषंगाने घेतलं. त्याबरोबरच अमेरिकेमध्ये करून नावाचे जे लेखक आहेत त्यांच्याशी त्यांची चर्चा झाली. तर तिथे इंग्लिशमध्ये ही कादंबरी अशा प्रकारची लिहिली जात आहे आणि मराठीमध्येही सर्वात प्रथम या विषयावरची तंत्रविज्ञानावरची आहे असाही तिचा भाग आहे. यामधलं जे तंत्रज्ञान आहे, आपण सांगतो की आज हे जे चॅटबॉट आहे त्याच्या पुढचं जे डीप फेक टेक्नॉलॉजी आहे ती आहे, त्याच्या पुढची जी सुपर ए आय आपण म्हणतो की जे अजून यायचं आहे, तर त्या सुपर ए आयच्या काळामध्ये माणसाचा रोजगार कसा असेल आणि माणसाच्या भावना कशा असतील, तर हे यंत्रांचं ह्युमनायझेशन ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं ह्युमनायझेशन करण्याचं काम आज वेगाने सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळे मानवी संवेदना असलेले रोबोट्स आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत आज आलेल्या आहेत. आणि त्यामुळे हे नवीन जे तंत्रज्ञान आहे ते त्याची गुंफण कादंबरीमध्ये मी जी गुंफलेली आहे ती एका कथानकामध्ये गुंफलेली आहे की यातला जो नायक आहे कबीर, तो या बेटावरती जे चौघांना घेऊन येतोय महापुरुषांना आणि तो परत जातोय, येण्यापासून जाण्यापर्यंतचा त्याचा जो प्रवास आहे आणि बोटक्या आणि उंच माणसांचा जो लढा आहे त्याची एक सुंदर गुंफण वैचारिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय दृष्टीने चिकित्सा करून ती त्याच्यामध्ये मांडलेली आहे. बाळासाहेब, खरं तर समाजातले सगळे जे प्रश्न आहेत, आपण जे पाहतो समाजात जे काय घडतं आहे तेच वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा तुमचा कादंबरीच्या माध्यमातून प्रयत्न असतो. तर या कादंबरीतलं वेगळेपण काय असेल? कादंबरीची एक व्याख्या अशी केली जाते की कादंबरी हे वास्तव आणि कल्पित यांच्यामधचं मिश्रण असतं. कादंबरीमध्ये नव्या उत्तराधुनिक पद्धतीने जर विचार केला तर कथन आणि कथ्य हे दोन्हीमध्ये नाविन्यता असायला लागते. या दृष्टीने मी विचार करत असतो आणि ते विचार करत असताना आपल्या कादंबरीचा जी मांडणी आहे, तिचा जो घाट आहे, तिचा जो विषय आहे, तिची जी शैली आहे ही आपल्या पहिल्या कादंबऱ्यांपेक्षा वेगळी असायला पाहिजे, हटके असायला पाहिजे. आणि त्यामुळे याशिवाय ते कुठे कृत्रिम वाटता कामा नये किंवा ते बोजड वाटता कामा नये किंवा त्याच्यामध्ये आपल्याला एक तोचपणा ज्याला म्हणता येईल असा वाटता कामा नये. यासाठी आपल्याला काय की त्याचा आशय हा खूप तितकाच महत्त्वाचा असतो आणि तो समकालीन असणं तितकाच महत्त्वाचं असतो. त्यामुळे मी काळाच्या अधिक जवळ जाणारी जी कादंबरी आहे ती मी लिहिण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून त्या कादंबरीतून निर्माण झालेले प्रश्न हे पुढच्या असलेल्या 10 वर्षांमध्ये किंवा आणखी काळासाठी सुद्धा असू शकतात की जे माणसाच्या जगण्याशी निगडीत असतात. म्हणजे काय की मला असं म्हणायचं की एखाद्याला आजार झाला असेल तर तो नुसती गोळी घेतली तर ती गोळी त्याला कडू लागेल आणि त्या गोळीला जर साखरेचा मुलामा दिला तर ती गोळीसुद्धा गोड लागेल आणि आजारसुद्धा बरा होईल. अशी कलात्मकता जिला म्हणता येईल, अशी कलात्मकता आणि वास्तवता अशा दोन्हीचा संगम या कादंबरीत आपल्याला दिसून येतो. म्हणजे बुटक्यांचे बेटमध्ये काय आहे की एक अर्धं जे बेट आहे ते सगळं क्रिप्टोकरन्सी फ्रॉडेस आहेत, त्या फ्रॉड्स आहेत त्याच्यामध्ये ज्या फेक डिग्र्या आहेत त्या असे करणारी शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय असे सगळे आहेत की ज्याच्यामध्ये एक सुळसुळाट झालेला आहे. फक्त ज्याला आपण ज्ञानाचा प्रस्फोट म्हणूया, शिक्षणाचा प्रस्फोट म्हणूया, डिग्र्यांचा प्रस्फोट म्हणूया असं झालेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला हे जे सगळे ड्रग्स माफिया आहेत, त्याच्यानंतर जी एकंदरीत हत्यारांची विक्री चाललेली आहे, जागतिक स्तरावरती आपल्याला जे इप्स्टीनसारखे विषय दिसत आहेत आज, अशा सारख्या विषयांच्या दृष्टीने किंवा याच्यामध्ये आपल्याला जी गुन्हेगारी प्रवृत्ती दिसते आहे मोठ्या प्रमाणावरती, ह्या सगळ्यांचं एक जे चित्रण आहे ते एका बेटाच्या माध्यमातून, म्हणजे ते तर आहेच, त्याशिवाय आपल्याला पर्यावरण आहे, स्थलांतर आहे, डिजिटल दरी आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता, सांस्कृतिक विस्मरण आहे, लोकशाही आहे आणि या लोकशाहीतील असलेले निर्माण केले झालेले वेगवेगळे नॅरेटिव्स आहेत. हे नॅरेटिव्स कशा पद्धतीने पसरवले जातात, कशा माध्यमातून पसरवले जातात,
त्याचं एखादं आंदोलन निर्माण कसं होतं, एखादं आंदोलन कसं मोडलं जातं आणि त्या आंदोलनाचा किती परिणाम असतो हे या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला एक बाजार व्यवस्थेचा प्रश्न म्हणून आपल्याला तर हे सगळं पात्रांच्या जीवनातून सहज नैसर्गिक एखादं फूल उमलत जावं त्या पद्धतीने मांडण्याचा जो प्रयत्न आहे तो मी केलेला आहे. म्हणून याला जादुई वास्तववाद, रूपक, व्यंग किंवा लोककथेच्या शैलीचा ज्याला बाज म्हणता येईल असा तो दिलेला आहे. त्यामुळे ही कथा वाचकाला वाचताना कुठेही माहितीचं पुस्तक वाचत नाही किंवा कल्पनारम्यता आहे तितकीच ती वास्तवता आहे, अद्भुतता आहे तितकीच ती रियालिटी आहे. आणि त्यामुळे असं आपल्याला जाणवतं की ही केवळ बेटाची गोष्ट नाही, तर ही आमची गोष्ट आहे, ही या समाजाची गोष्ट आहे. यातले प्रश्न हे केवळ एका काल्पनिक बेटाचे प्रश्न नाही, तर ते आपल्या सगळ्यांचे प्रश्न आहेत असं या ठिकाणी जाणवतं. बाळासाहेब, अगदी शेवटचा प्रश्न. आपण खरं तर तुमच्या आधीच्याही कादंबरीविषयी आनंदाचं पानमध्ये बोललो होतो आणि आता आज आपण बुटक्यांचं बेट या कादंबरीविषयी बोललो, पण असा अजून कुठला प्रयोग आहे का ज्याच्यावर काम सुरू आहे आणि आम्हाला येत्या कालावधीमध्ये वाचायला मिळणार आहे? तर ती माझी पुस्तकं हिंदीमध्ये चिंबोरी नुकतीच प्रकाशित झालेली आहे. मुंबई बॉम्बे बॉम्बे हिंदीमध्ये प्रकाशित झालेला आहे. पिपीलिका मुक्तिधाम ही इंग्लिशमध्ये आता प्रकाशनाकडे जाणारी कादंबरी आहे. त्याचबरोबर बुटक्यांचे बेट ही जी आत्ता कादंबरी जी म्हटलेलं आहे तिचा हिंदी अनुवाद पूर्ण झालेला आहे आणि ती लिटिल बर्ड पब्लिकेशन नवी दिल्ली यांच्याकडून प्रकाशित होणारी ती कादंबरी आहे. त्याचबरोबर आपल्याला बेंगॉलीमध्ये चिंबोरी युद्ध ही जी कादंबरी तिचं काम चालू आहे, गुजरातीमध्ये चालू आहे. त्याचबरोबर जपानीजमध्ये मामी यमाडा म्हणून ज्या टोकियोच्या साहित्यिका आहेत त्या जपानीजमध्ये द लास्ट होप टेल ही कादंबरी जी आहे ती करत आहेत. त्याबरोबर फ्रेंचमध्ये माझ्या कवितांचा अनुवाद दिल्लुई सुकी म्हणून अल्बेनियाचे जे कवी आहेत ते करतात. वर्ल्ड पोएट्रीमध्ये सहभाग झालेला आहे आणि शिवाय नवीन कादंबरी जी आहे तिचा प्रस्ताव माझ्या डोक्यामध्ये आहे. पण सध्या ही कादंबरी मी लिहून झालेली असल्यामुळे आता काही काळ एक 5-6 महिने माझं दुसरंच चालेल, त्याच्यानंतर कदाचित मी ती नवीन नाविन्यपूर्ण वेगळ्या प्रयोगाने आपल्या समोर वाचकांच्या भेटीला निश्चितच 2-3 वर्षांनी येईल. लगेच असं मी सांगू शकत नाही, कारण एखादी कलाकृती जोपर्यंत आकाराला येत नाही तोपर्यंत लेखक त्याच्याविषयी आपल्याला सांगू शकत नाही. फक्त त्याचं बीज जे असतं ते बीज आपल्या डोक्यामध्ये असतं आणि असं एक नाविन्यपूर्ण बीज नक्कीच माझ्या डोक्यामध्ये आहे. बाळासाहेब लबडेजी, खूप खूप आभार तुमचे. आज आनंदाचं पानसाठी तुम्ही वेळ दिलात आणि तुमच्या या नवीन पुस्तकांबद्दल गप्पा मारल्यात त्यासाठी. आणि आता वेळ झाली आहे या आठवड्याच्या लक्षवेधी पुस्तकांची. आजचं पहिलं पुस्तक आहे संवादभूषण. हे महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेलं एक प्रेरणादायी पुस्तक आहे. या पुस्तकात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या सत्यकथा आणि त्यांचे अनुभव मांडण्यात आलेले आहेत. न्यू स्टोरी टुडे या प्रकाशनाचं हे प्रकाशन आहे आणि ग्रंथालिनी याची निर्मिती केलेली आहे. आजचं दुसरं पुस्तक हा एक अनुवाद आहे. शिखर सूर्य या मूळ चंद्रशेखर कंबारांच्या पुस्तकाचा अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केलाय आणि साहित्य अकादमीनेच हा अनुवाद प्रकाशित केलाय. आजच्या दिवसातलं तिसरं पुस्तक हे रोहन प्रकाशनानं प्रकाशित केलेलं एक आत्मकथन आहे. एका उच्च पदस्थ शासकीय अधिकाऱ्याने पाहिलेले 55 पावसाळे ध्यासाचे, संघर्षाचे आणि उत्कर्षाचे हे आत्मकथन जितेंद्र भोपळे यांचं आहे. आणि आजच्या दिवसातलं चौथं पुस्तक, शेवटचं पुस्तक म्हणजे सध्याच्या काळासाठी अत्यंत महत्त्वाचं, दैनंदिन जीवनात AIचा वापर या नावाचं. गिरगावच्या सम्राट प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे आणि ओंकार फडके आणि नंदकिशोर फडके यांचं लेखन आहे. खरं तर आज वेगवेगळ्या विषयावरची ही जी पुस्तकं आहेत त्यांचा आम्ही समावेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा पुढच्या आठवड्यात सुद्धा अशाच पद्धतीच्या नव्या पुस्तकांसह भेटणारच आहोत. तोवर वाचत रहा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.